हे आहे अक्कलकोट स्वामी समर्थ. तर महत्त्वाचं म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या धर्माचा माणूस. गौतम बुद्धामध्ये जात धर्म देव पंथ अशी कोणतीही संज्ञा नाही आहे, परंतु 19व्या शतकामध्ये स्वामी समर्थ हे एक माणूस म्हणून माणसाच्या रूपामध्ये आले. त्यामुळे 19व्या शतकामध्ये आपण पण एक माणूसच आहोत आणि माणसाने मानवाचा जन्म घेतला आणि तो जन्म सार्थिक रूप म्हणजे एक चमत्कारिक स्वरूपात जे साक्षात शतकामध्ये 19व्या शतकामध्ये अनुभवास आले ते आत्ताच्या चालू शतकाच्या 19व्या शतकामध्ये जे अनुभव ते आता 21व्या शतकामध्ये मी स्वतः अनुभवलेला आहे. ज्यावेळेस संकटसमयी माणूस असतो आणि तो मनाने साफ असतो, जेव्हा संकटसमयी माणूस असतो आणि मनाने साफ असतो, प्रामाणिक असतो, जो जनसामान्यांच्या गरिबांच्या कामाचा विचार करतो, गोरगरिबांना न्याय देतो, हक्क मिळवून देतो, गरिबांसाठी झटत असतो, अशा माणसासाठी स्वामी समर्थ सत्वर धावून येतात. तर मला असे संकटसमयी 3 अनुभव आहे. मी घरामध्ये ज्यावेळेस 2020मध्ये माझ्यावर कोविड कालावधीमध्ये मला निलंबित केलं गेलं तेव्हा मी मानसिक तणावामध्ये होतो. ह्या मानसिक तणावामध्ये एकांत घरामध्ये आल्यानंतर तणावात आलो, आंघोळ केली, निशस्त्र वस्त्रांनीशी म्हणजे टॉवेलवरती सोफ्यावर बसलो, गाणी लावलो सायंकाळचे आणि अचानक गायीने ऐकता होते सोफ्यावर शांतपणे आंघोळ करून आल्यानंतर दरवाजा खडखड वाजू लागतो. दरवाजा पावसामध्ये जसं वाजतो वादळामध्ये फ्लॅटचा दरवाजा वाजू लागतो. फ्लॅटचा दरवाजा वाजल्यानंतर त्याची कडी पण तुटली आणि पाहतो तर एक मूर्ती अंगावर शाल घेऊन घरामध्ये परिक्रमा करत येते आणि त्या माझ्या दरवाजावरची स्वामी समर्थांची मूर्ती आहे त्याच्यामध्ये समावून जाते. त्या दरम्यान जेव्हा दरवाजा वाजवला खडखड अचानक टेप रेकॉर्डर बंद झालं, गाणं बंद झालं. मला प्रचंड घाम फुटला, आंघोळ केल्यासारखं आणि आम्ही अशा प्रकारे स्वामी समर्थ अशा प्रकारे स्वामी समर्थांचं कथन मी तुम्हाला केलं. 1 मिनिट झालं. स्वामी समर्थ एंड